तर सुरुवातीला इथे मी जाड तळाची ट्रायप्लायची कढई घेतलेली आहे, कारण ही जाड तळाची कढई एकदा तापली की लवकर थंड होत नाही। त्यामुळे अशा जाड तळाची ट्रायप्लायची किंवा तुम्ही लोखंडाची कढई सुद्धा घेऊ शकता। तर कढई तापल्यानंतर इथे मी 8 ते 10 हिरवी वेलची अगदी हलकीशी भाजून घेणार आहे, कारण नंतर याची आपल्याला पूड करायची आहे। तर हिरवी वेलची भाजल्यानंतर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि मंद आचेवर तुम्हाला तो हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त पण भाजून घ्यायचा नाही आणि कच्चा सुद्धा ठेवायचा नाही, कारण खूप जास्त भाजला तर त्याचा पूर्ण लाडूमध्ये एक वेगळा फ्लेवर येतो आणि कच्चा राहिला तर लाडू लवकर खराब होतात। त्यामुळे हलक्या तांबूस रंगावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। आता सुकं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। त्यानंतर त्याच कढईला थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेले बारीक कट केलेले बदाम घालून घेऊया। तर हे 1 किलो बदाम मी ड्रायफ्रूट चॉपरचा वापर करून खूप कमी वेळामध्ये कट केलेले आहेत। तर ते ड्रायफ्रूट चॉपर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर या ठिकाणी 1 किलो बदाम आहेत, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये अगदी मंद आचेवर हलक्या तांबूस रंगावरती हे भाजून घेणार आहे। तर या ठिकाणी या बदामाचा अगदी हलका रंग बदललेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले बदाम सुद्धा परत याच कढईमध्ये भाजून घेऊया। हे सर्व बदाम एकाच वेळी तुम्ही जर भाजून घेतले तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत, कुठे कच्चे राहतील, कुठे ते भाजले जातील, कुठे करपले सुद्धा जातील। त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाण असेल तर 2 पार्टमध्ये ते तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत। जर कमी प्रमाण असेल तर एका वेळी तुम्ही संपूर्ण ते भाजून घेऊ शकता। अगदी मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत हे सुद्धा बदाम आपण छान भाजून घेऊया। आता हे बदाम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, काढून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कढई आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे। तर त्याच कढईमध्ये आपल्याला इथे काजू भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता यामध्ये कुठल्याही तुपाचा मी वापर केलेला नाही, अगदी ड्राय असं मी मंद आचेवर छान भाजून घेतलेला आहे। 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे फरक बघू शकता। सुरुवातीला काजू पांढरे शुभ्र दिसत होते, पण ते 2 मिनिटानंतर मंद आचेवर आपण हलके भाजून घेतल्यामुळे त्याचा रंग अगदी हलका तांबूस झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे काजू भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया। हे लाडू पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये मी भोपळ्याच्या बिया, मगज बी घातलेला आहे। तुम्ही यामध्ये सूर्यफुलाच्या बिया, त्याचबरोबर जवस सुद्धा घालू शकता, काळे तीळ घालू शकता, खसखस घालू शकता। खूप छान हे लाडू तयार होतात। ह्या बिया तुम्हाला लाडूमध्ये क्रंची लागण्यासाठी यामध्ये अगदी आपल्याला पाव चमचा तूप घालायचा आहे आणि तुपामध्ये या बिया छान परतून घ्यायच्या आहेत। त्यामुळे लाडू खाताना अगदी दाताखाली त्या क्रंची लागतात। त्यामुळे इथे फक्त आपण बिया तूप घालून हलक्याशा भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे बियांचा रंग बदललेला आहे। आता ह्या बिया आपण काढून न घेता यामध्येच मगज बी घालून घेऊया, कारण कढई तापलेली आहे, बिया ऑलरेडी भाजून झालेल्या आहेत आणि मगज बी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे मंद आचेवर 1 अर्धा मिनिट आपण हे परतून घेऊया आणि त्यानंतर काढून घेऊया। प्रत्येक जिन्नस भाजल्यानंतर एकत्रच तुम्हाला ठेवायचा आहे, वेगवेगळा ठेवायची गरज नाही। हे सर्व जिन्नस तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता येतील इतपत तुम्हाला मोठं भांडे घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी सुरुवातीला एक मोठी परात घेतलेली आहे, त्यामध्ये हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर एकत्रच मी या परातीमध्ये टाकलेला आहे। तर आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी त्याच कढईमध्ये आपल्याला मोठे 4 ते 5 चमचे तूप घ्यायचं आहे, कारण या तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। डिंक अगदी व्यवस्थित तळला जाईल इतपत तुम्हाला यामध्ये तूप घालायचं आहे, कारण डिंक व्यवस्थित तळला गेला नाही तर तो खाताना दाताला चिटकू शकतो, दातामध्ये अडकू सुद्धा शकतो। त्यामुळे इथे आपल्याला अगदी साबुदाणा तळल्यानंतर ज्या पद्धतीचा त्याचा टेक्स्चर असतो अगदी त्या टेक्स्चरमध्ये आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी माझ्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारचा डिंक आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने डिंक तळून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये परत मी 2 मोठे चमचे तूप घातलेला आहे। तर यामध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारचा अगदी बारीक असा तो डिंक आहे, तो तळून घ्यायचा आहे। मोठा डिंक तळायला वेळ लागतो, त्यामुळे तो मोठा डिंक मी वेगळा तळून घेतलेला आहे आणि लहान जो आकारामध्ये डिंक आहे तो आत्ता इथे मी
वेगळा तळून घेत आहे। तर अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा डिंक छान असा तळून घ्यायचा आहे। तो लाडूमध्ये दाताखाली आल्यानंतर क्रंची लागला पाहिजे असा आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटानंतर तुम्ही डिंकाचा टेक्स्चर बघू शकता। बघितल्यानंतर तो उपवासाचा जो साबुदाणा असतो अगदी तसा याचा टेक्स्चर दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। आता हा डिंक अगदी व्यवस्थित तळून झालेला आहे, तो काढून घेऊया। तर यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया। तर साधारण 1 वाटी इथे मी तूप घेतलेला आहे। या पूर्ण लाडूसाठी प्रमाण किती लागलेलं आहे, प्रत्येक जिन्नस किती लागलेला आहे, त्याचं योग्य असं प्रमाण आणि त्यापासून किती लाडू तयार होतात हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित सविस्तर दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर या ठिकाणी मी रेग्युलर वाटीने 1 वाटी तूप घेतलेला आहे। तर या तुपामध्ये आपल्याला मिक्सरला अगदी हलका फिरवून घेतलेला खजूर घालायचा आहे। सुरुवातीला यामधल्या मी बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर तो खजूर मिक्सरला अगदी हलकासा फिरवून घेतलेला आहे। तर मंद आचेवर आपल्याला हा खजूर या तुपामध्ये एक 4 ते 5 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। कधी गोड खावंसं वाटलं तर डायबिटीज आहे, योगा करत असाल, जिम करत असाल किंवा वजन कमी करत असाल तर गोड खाऊ शकत नाही। आपण जेवणामधून पूर्णपणे साखर अवॉइड करतो, पण गोड खायची इच्छा झाली तर काय खायचं? तर हा लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवल्यानंतर गोड खावंसं वाटलं तर एखादा लाडू यामधला तुम्ही नक्की खाऊ शकता। खूप चविष्ट आहे, पौष्टिक आहे, तुम्हाला एनर्जी देणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक 2 ते 2.5 मिनिटानंतर खजूर थोडासा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीपेक्षा थोडासा टेक्स्चर चेंज झालेला आहे। आता यामध्ये वेलची आणि मी मखाना भाजून त्याची पावडर केलेली आहे, ती यामध्ये आपण ॲड करून घेऊया। सुरुवातीला आपण वेलची भाजून घेतल्यामुळे तिची छान अशी पूड झालेली आहे। तर ही मखाना पावडर आणि वेलची यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। ही पावडर तुम्ही या खजुराऐवजी तुम्ही डायरेक्ट पूर्ण ड्रायफ्रूट आपण जे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता। तर व्हिडिओमध्ये बघू शकता एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि खजूर पूर्णपणे तुपामध्ये छान भाजल्यानंतर ते थोडेसे मेल्ट झालेले आहेत। लाडू छान वळले जावेत, ते व्यवस्थित बांधले जावेत, त्याला एक छान बाइंडिंग येण्यासाठी ही खजुराची प्रोसेस आपल्याला इथे करायचीच आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। पूर्ण ड्रायफ्रूट्स एका मोठ्या टोपल्यामध्ये काढलेले आहेत, कारण हा खजूर आपल्याला या ड्रायफ्रूट्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो गरम गरम असतानाच आपल्याला मिक्स करायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर तो खजूर या ड्रायफ्रूट्समध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही। त्यामुळे ही काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे। तर हा गरम गरम खजूर आपण या ड्रायफ्रूट्स पावडरवरती घालून घेऊया। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा खजूर मिक्स करत असताना हाताला पोळू शकतो, त्यामुळे इथे मी जो भाजी वाढण्यासाठी, भात वाढण्यासाठी मोठा चमचा आपण वापर करतो, तो चमचा इथे मी मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चमचाने मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलकं कोमट झाल्यानंतर हाताने हे मिक्स करून घ्यायचा आहे। खजुराचा टेक्स्चर चिकट असल्यामुळे तो हाताने मिक्स केल्यानंतर या ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स होतो। तुम्ही बघू शकता सुरुवातीला ड्रायफ्रूट्स कसे दिसत होते आणि यामध्ये खजूर मिक्स झाल्यानंतर ते कसे दिसत आहेत। तर अशा पद्धतीचा टेक्स्चर आल्यानंतर समजायचं की आता खजूर यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण यापासून लाडू वळू शकतो। लाडू बनवताना मध्येच लाईट गेली, त्यामुळे लाडू बनवताना तो व्हिडिओ मी घेऊ शकले नाही। तर अशा पद्धतीने इथे मी लाडू बनवलेले आहेत। खूप सुंदर, खूप चविष्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत। आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। तर या ठिकाणी मम्मी लाडू मोजत आहे, तर जवळपास इथे आम्ही 100 लाडू तयार केलेले आहेत। गुळ साखर न घालता, कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता, चाचणी न घेता तुम्ही अगदी सहज पद्धतीने हे लाडू बनवू शकता। कारण तुम्हाला कधी गोड खायची क्रेविंग झाली तर तुम्ही असे लाडू तयार करून ठेवल्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हे लाडू तुम्ही खाऊ शकता। खूप पौष्टिक आहेत, खूप चविष्ट आहेत। तर हे लाडू आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मी बनवलेले आहेत। तर हे पौष्टिक लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान आणि पौष्टिक रेसिपीसोबत। धन्यवाद।